वार अडकणे म्हणजेच पशुपालकांना शेळी मेंढी व्यायल्यानंतर एक ज्वलंत समस्या भासते, ती म्हणजे वार न पडणे. हे लक्षात घेता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शास्त्रीय पद्धतीने शेळी मेंढीचे व्यवस्थापन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. करडांचे कोकरूचे गर्भाशयात असताना त्याच्या भोवती जे आवरण असते त्याला आपण वार असे म्हणतो. वार अडकणे म्हणजेच गर्भाशयाच्या व वारेची फुले न सुटणे. फुले न सुटण्याची महत्वाची अनेक कारणे आहेत. यात शेळी मेंढीचे आरोग्य, क्षार जीवनसत्वाची व हिरव्या चाऱ्याची कमतरता, गर्भाशयात जीवाणूचा प्रादुर्भाव असणे, कोकरामध्ये झालेले बदल, शेळी मेंढी गाभाडणे, आनुवंशिक दोष, कालावधी पूर्व प्रसूती आणि कालावधीनंतर प्रसूती, व्यायामाची कमतरता यामुळे सुद्धा वार अडकतो. वार जर 8 ते 12 तासानंतर सुद्धा गर्भाशयातच राहिला तर वार चढून त्यात रोगजंतूचा प्रादुर्भाव